आज सुरुवातच ब्लॉगची रानामधून केली आहे. तर रानामध्ये आमची आहे आंब्यांची झाडं, खूप असे म्हणजे हे फुलांची झाडं आहे, गिन्नी गवत आहे, अजून हे भेंडी आहे, गवार आहे. तर आमची जे फुलं होती ना, फुलांची झाडं ती पूर्ण सुकली आहे. तुम्हाला दाखवतो. तर ही फुलाची झाडं सुकली आहे. तर आपण आता जातो आंब्याची झाडं बघूया. या बघा, आमच्याकडं म्हणजे खूप नाही आहेत, थोडीच आहेत, 4-5 आंब्याची झाडं. तर बघू, तेच आंब्याला बघा ना या किती कैरे लागले ते. आणि हे पेरूचं झाड आहे. हे तुम्हाला बोललो ना मी गिन्नी गवत, तर ना हे ते गिन्नी गवत. आणि हे तुम्हाला भोपळा बघायचा आहे का, भोपळा? तर तुम्हाला दाखवतो. हे आहे भोपळ्याचं झाड, बघू शकता तुम्ही. आणि गवार, ही आहे गवारचं झाड. कढीपत्त्याचं सुद्धा झाड आहे. आणि घरी करतायत चिकन दम बिर्याणी. तर आपण जाऊया चिकन दम बिर्याणी. तोपर्यंत तुम्हाला दाखवतो मी हे भेंडीचं झाड. या तर आपल्या मागं आला आहे ऋदू. इकडे या रे लवकर. हे बघा भेंडीचं झाड. ऋदू आला आहे आपल्या मागं. गुड आफ्टरनून म्हणून सांगण्याला. गुड आफ्टरनून. ऋदूला नीट आफ्टरनून बोलता येत नाही, पण जाऊ दे, त्यांनी ट्राय तर केलं ना. तर आता आपण जाऊया डायरेक्ट घरात, बघूया तयारी काय करते ते. आज म्हणजे आमचा जो सोन्या डॉग आहे ना, तो पूर्ण 1 महिन्याने घरी रिटर्न आलाय. काय माहिती कुठं जातो. आणि माझ्या घरी 2 छोटी पप्पी आहे, ते पण तुम्हाला दाखवतो. पप्पी दिसेना आज, पण घरापाशीच बसलेले असतात. बघा श्रीहरी डॉग बरोबर खेळतोय. हे बघ सोन्या, बघा. तर आमच्या घरापाशी आहे मोगऱ्याचं झाड. मोगरा आहे, गुलाब आहे, परत हे जास्वंद आहे. खूप सारे प्रकारचे झाडे. तर आता आपण जाऊया घरात. बघू या आपण घरात म्हणजे काय तयारी आहे. ते तर बाहेर बसले, ते फक्त आतमध्ये त्यांनी तयारी केली. चिकन बघा, हे आहे चिकन. तुम्ही आमच्या ब्लॉगला बघताय, पण लाईक सबस्क्राईब शेअर काहीच करीत नाही. प्लीज तुम्ही लाईक सबस्क्राईब शेअर करा. तर आपण बघूया काय करतात ते. हे बघा कांदा सकाळी भेंडी. चला आता बघूया. श्रीहरी हे बघ, हाय कर. हाय. ऋदू करतोय आपला हाय. कर हाय कर ना हाय. चला आता आम्ही दाखवतो जिथं आम्ही कंस्ट्रक्शन करतो. जसं की खरं कंस्ट्रक्शन नाही बरं का, जे खेळायचे JCB डंपर असतात ना, त्याने आम्ही कंस्ट्रक्शन करतो. तर माझे 2 मित्र आहे अजून, ते फिरायला गेले ते. तर दाखवतो आमचं कंस्ट्रक्शनचं काम काय चालले. हे बघा
हा मुरुम दिसतोय, हा मुरुम आम्ही हे मुरुम आहे ना JCBने काढतो आणि JCBने डंपरमध्ये भरतो. मग जो डंपर आहे ना आम्ही डम्पिंग कुठं करतो माहिती का? हे बघ हे दिसतंय ना, हे आम्ही इथं डम्पिंग करतो. तर आता आपण जाऊया आमच्या डोंगरावर. चला आता आपण डोंगरावर जाऊया. ॲडव्हेंचर होतो आमचा. आणि आम्ही पावसाळ्यात उन्हाळ्यात आहे ना डोंगरावरती आमच्या कॅम्प भरतो. आमच्या शेजारचे काका येते कॅम्प भरवतात. तिथं हॉर्स रायडिंग असते आमच्या डोंगरावर. आमचा डोंगर खूप मोठा आहे. मी थोडंसं म्हणजे डोंगराच्या थोडे छोट्या टप्प्यावर नेतोय तुम्हाला. एक आमचे डॉग्स ते म्हणत होते ना ते 2 डॉग्स, तर हे येते तेच म्हणलं आमच्या घराशिवाय कुठंच जात नाही ते. तर छोट्या टप्प्यावरती नेतोय तुम्हाला डोंगराच्या, कारण की आता झाले ते अंधार, सूर्य पण दिसत नाहीये. तर खूप अंधार. वरती प्राणी सुद्धा असतात, जसं की हे कोल्हे, खूप प्राणी असतात. बघितला आमचा डोंगर कॅम्प असतो. आता सुद्धा कॅम्प आहे बरं का. आपल्याला अलाउड नाही बरं का वरती जायला, आणि दाखवत सुद्धा नाही. शूटिंग गन, हॉर्स रायडिंग, खूप सारे कॅम्प भरतात वरती. आणि त्या कॅम्पमध्ये खाली आमच्या डोंगरावरती ना खाली एक तळंसुद्धा आहे. तिथून ते मुलं स्विमिंग करतात. तेच पाणी वापरतात, शुद्ध पाणी आहे ते पाणी. ते त्यांचेच कपडे धुतात. हॉर्स शूटिंग, परत अजून ते डोंगर चढायला खूप सारे म्हणजे असतात, ते खूप करतात. परत ते त्यांचं जेवण स्वतः करतात. रात्रीचं ते